चॉकलेट म्हटलं तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. हे चॉकलेट घरामध्ये कसं तयार करायचं ते बघू. एका बाईटमध्ये मेल्ट होणारं आणि ड्रायफ्रूट्सची परफेक्ट क्रंच असलेलं होममेड चॉकलेट. बाजारासारखं नाही, पण त्याहूनही जास्त रिच आणि क्रंची ड्रायफ्रूट चॉकलेट आपण घरी बनवणार आहोत आणि तेही काही मिनिटातच. तर चला सुरू करू. त्यासाठी कढई घेतली, कढई तापली, त्यानंतर त्यामध्ये बटर घालून घेते. बटर हे 3 चमचे घेतलं आहे. बटर मेल्ट होत आहे. त्यामध्ये कोको पावडर घालून घेऊ. ही 2 चमचे घेतली आहे. हे मिक्स करून त्यामध्ये दूध पावडर टाकू. दूध पावडर 2 चमचे घेतली. आता गॅस बंद करून घेतला. हे सगळं मिक्स करू. त्यानंतर काजू आणि बदाम याची पूड बनवली होती ती टाकून घेते. हे एकत्र झालं. आता बदाम आहेत, बदाम हे बारीक कापून घेतलेत आणि काजू पण बारीक कापून घेतले. हे 2-2 चमचे आहेत. हे ड्राय रोस्ट केले होते. हे सगळं मिक्स करून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाकू. 2 चमचे आहे पिठी साखर पण. आता डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं. हे चांगलं कापून घेऊ. हे बारीक बारीक कापलं चांगलं. आता डबल बॉयलरमध्ये करावं लागते हे. खाली पाणी, उकळतं पाणी घेतलं मी आणि त्याच्यावरती एक बाऊल ठेवून त्यामध्ये चॉकलेट टाकून ते मेल्ट करून घेऊ. हे गॅसवर पण केलं तर चालते, पण हे जास्त जाड चॉकलेट नाही, मी खूप बारीक कापलेलं होतं त्याच्यामुळे याच्यावर होऊन जाईल. त्यामध्ये 1 चमचा बटर घातलं होतं, म्हणजे शाईन येते त्याला चांगली. बस एवढं ठीक आहे. आता त्यामध्ये जे आधी बनवलेलं होतं ते टाकून घेऊ. आणि चांगलं मिक्स करू. आता चॉकलेट मोल्ड आहे. त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या शेपचे चॉकलेट मोल्ड बाजारात मिळतात. त्याच्यामध्ये हे चॉकलेट टाकून देऊ बनवलेलं. आता हे लांब चॉकलेट बनतील असं घेतलं, म्हणजे किटकॅट वगैरे जे असते लांब तसा आकार याचा येतो. आता हे 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं, डीप फ्रीजला, त्याच्यामध्ये बर्फ जमा होतो. त्यामध्ये 15 मिनटातच हे सेट होतात. त्यानंतर बाहेर काढून खाण्यासाठी तयार आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि अजूनही अशा रेसिपीसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.